संपत्ती येत नाही आणि जरी आली तर टिकत नाही. कीर्तनकाराची लेकरं, गुरुजीची लेकरं आणि देवाच्या पुजाऱ्याची लेकरं काय ठेवतेली ह्याची मला खात्री नाही. कारण मी कीर्तन करतोय, माझं मन कसलं आहे तुम्हाला माहीत आहे का? मी गुरुजी आहे, कसलं शिकवतोय तुम्हाला माहीत आहे का? आणि मी पुजारी आहे, कोणाची पूजा करतोय माहीत आहे का? रावणाला मेळ लागला नाही. रावणा एवढी तर आम्ही पूजा केली नाही. स्वतःचं मुंडकं देवावर वाहिलं आहे की नाही? स्वतःचं शिर देवाला वाहिलं. तुका म्हणे त्याची संपदा केवडी. म्हणून माया विघ्ने भ्रमला खरे, मी म्हणतानी माझे घरी, येतो संपत्तीचे वारेन साच कार्य जाईल. ह्याला आकार आहे. संपत्ती खूप दिवस टिकत नाही. टिकली तर का टिकत नाही? लक्ष्मीचं वाहन आहे घोबड. घोबडाला दिवसा बी बस वाटत नाही, रातचं तर नाहीच नाही. त्यामुळं लक्ष्मी कवा इकडं पळती कवा तिकडं पळती. काल कचरा गोळा करणारा बाप, त्याचं पोरग IAS झालं, कलेक्टर झाला. हो, ज्याचा बाप कलेक्टर होता त्याचं पोरग काय बी गोळा करून इकतंय. आता काय झालं असं? त्याचं कारण आहे संपत्तीला जोड लक्ष्मीची नारायणाची पाहिजे. हा, नित्यनियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ. येडाय का देव लक्ष्मी तुमच्याजवळ राहायला? राहत नाही तशी लक्ष्मी. हा माया. हा, महाराज सांगतात ना, काही करा तुमच्या परीनं, काही करा. धनदारा पुत्र पुत्र सर्व शरण आपलं रूप, आपलं धन, आपली संपत्ती, इस्टेट काय काळापुरती आहे हो? मला सांगा, तुम्ही आम्ही लग्नाच्या वेळेला सुंदर होतो का नाही? बायको सुंदर होती, आपण सुंदर, पाहुणा आलो, मेवण्या द्याकण्या, आणि 1-2 लेकरं झाली की कोंबड्यावनी भांडणू. तुम्ही नवरा बायको कसोंगाव. मी बँकेत गेलो, 2 पासबुक काढली. एक आमच्या बायकोचं काढलं आणि एक माझं. मॅनेजर होतं म्हातारं. मला म्हणलं तुम्ही कोण हो? नवरा बायको. मग म्हणलं एक वेगळी का पासबुक काढली? मी म्हणलं पळून जायला. इंडिपेंडंट, स्वतंत्र असलं पाहिजे. देर इज नो बॉदरेशन. बॉदरेशनच नको कोणाला. मी मोकळा, तुम्ही मोकळा. म्हणून करता जीव गोडे गोड झाला. मंदोदरी रावणाला आनंद द्यायचा प्रयत्न करत होती. पण नारदाच्या सांगण्यावरून नारदानं रामाशी शेड्डू ठोकलं. हा, आणि म्हणून करता सीता पळवून नेली. लक्षात आलं? सुख लागायचं असेल तर ठराविक काळ आहे. हा, मी आता इथं व्यासपीठावर सांगतो तुम्हाला, नका करू.
आपल्याला आजार होतो लक्षात घ्या. हा, माझं दात का पडलं? मी कीर्तनाला पैसे वाढवलं म्हणून. देव म्हणला लोकाला खाऊ देत नाही तर मी सुद्धा त्याला खाऊ देत नाही, जा तिकडं. केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐशी किती. जीवनामध्ये आम्ही तुम्ही विचार करा, गोडे गोड जीव राहिला. हा, इतका आनंद झाला. अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता आणि चरणी जगन्नाथाजी केले. हा, म्हणून करता देव माझ्याकडे आला, आमच्यात आला, तुमच्यात आला, थोड्याशा रूपानं आला, विश्राम बाबाच्याच रूपात आला, गणपतीच्या रूपात आला, मन्मथाच्या रूपात आला, तुमच्या आमच्या सगळ्या रूपात देव आला. म्हणून दुसरं चरण तुकोबारा सांगतात, साधला हा पर्व काळ आणि गेला अंतरीचा मळ. खरा आनंद कधी होतो? अज्ञान गेल्यावर. हा, अज्ञान गेल्यावर तुमचे
देव कोण माणूस कोण समाज